आणि पुढची बातमी पाहतोय पुण्यामधून। पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्याला आज 293 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार वाड्याचा वर्धापन दिवस सुद्धा साजरा करण्यात येणार आहे। शौर्याचा इतिहास सांगणाऱ्या शनिवार वाड्याच्या वर्धापन दिनी पुणेकरांची एकच गर्दी सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि शनिवार वाड्याचा मुख्य अर्धा दरवाजा आज उघडण्यात आलेला आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा साक्षीदार असलेल्या शनिवार वाड्यांचा आज वर्धापन दिन आहे। 293वा वर्धापन दिन जो आहे तो पुण्यात आज साजरा करण्यात आला। मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सगळा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा जो मुख्य दरवाजा आहे तो अर्धा उघडण्यात आलेला आहे। इतर वेळी पर्यटक जे आहेत ते छोट्या दरवाजामधून शनिवार वाड्यासाठी मध्ये जात असतात, मात्र आज वर्धापन दिनानिमित्त आज हा जो अर्धा दरवाजा आहे तो उघडण्यात आलेला आहे। खरं तर लाखो पर्यटक जे आहेत ते पुण्यात येतात। पुण्यात आल्यानंतर शनिवार वाडा न पाहणारा असा एकही पर्यटक सापडत नाही आणि दिवसेंदिवस इथली वाढणारी गर्दी त्यानुसार आजचा 293वा वर्धापन दिन जो आहे तो साजरा करण्यात आला आहे। अनेक पुणेकर, त्याचबरोबर पर्यटक, त्याचबरोबर राज्याचे मंत्री देखील या सगळ्या वर्धापन दिनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि आज दिवसभर ही सगळी सजावट जी आहे ती शनिवार वाड्याला करण्यात आलेली आहे आणि इतिहासाचा साक्षीदार, शौर्याची गाथा सांगणारा शनिवार वाडा याचा वर्धापन दिन जो आहे तो उत्साहात पार पडण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।